कन्या रास हा सप्ताह आपल्या राशीला अनुकूल असा जाणार आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा। आठवड्याची सुरुवातच एखाद्या सुंदर, लाभदायक आणि आनंदी बातमीने अशी होणार आहे। बऱ्याच दिवसांपासून एखादे जर तुमचे सरकारी काम एखाद्या ऑफिस मध्ये रेंगाळत पडलेलं असेल तर ते काम आता पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्याच्यासाठी तुम्हाला जे काही प्रयत्न करावे लागतील ते करा आणि जर कुठे जोर द्यावा लागत असेल तर त्या कामासाठी किंवा त्या पायरीवर तुम्ही जोर द्या, म्हणजे ते काम 100% पूर्ण होईल। जर कोणाला काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेल तर आता ती संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे। फक्त तुम्ही त्या संधीचा योग्य तो फायदा घ्यायला पाहिजे आणि जी आपली स्वप्न आहेत किंवा तुम्ही जे काही स्वप्न पाहिलेली आहेत ती पूर्ण होण्याची आता शक्यता आहे। बऱ्याच दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी तुमचा संघर्ष सुरू होता, म्हणजे काही केल्या ते काम पूर्ण होत नव्हतं, त्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत होतात, पण आता तो संघर्ष संपून तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा काळ आला आहे। आता ती योग्य वेळ आलेली आहे, तरी पण तुम्ही या वेळेचा नक्कीच फायदा घ्या आणि काहीतरी नवीन असं तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे किंवा काहीतरी नवीन करण्याची तुम्हाला एक प्रेरणा मिळणार आहे। त्यातून तुम्हाला अजून काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे आणि त्या शिकण्याने, त्या अनुभवाचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये भरपूर असा उपयोग होणार आहे, फायदा होणार आहे आणि तुमची सर्व प्रकारे प्रगती होण्याची शक्यता पण आहे। म्हणून आलेली जी संधी आहे ती तुम्ही सोडू नका। जो संघर्ष करत होता, जे तुम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचं फळ तुम्हाला आता नक्कीच मिळणार आहे। पण हे सर्व घडत असतानाच काहीतरी अडचणी पण येणार आहेत। हरकत नाही, प्रत्येक अडचणींना आपण धैर्याने सामोरे जाऊया। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे संयमाने आणि धीराने सोडवण्याचा प्रयत्न पण करूया आणि प्रत्येक अडचणींना मार्ग पण नक्कीच सापडण्याची शक्यता आहे। फक्त भिवू नका, यश हे आपल्यालाच मिळणार आहे। व्यावसायिकांना उत्तम लाभाचा काळ आहे। जर काही तुम्हाला नवीन प्रोजेक्ट किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल एखादं नवीन पाऊल उचलण्याच्या विचारात जर असाल ना तर नक्कीच करा। सध्याचा काळ हा तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे। तुम्हाला यश हे भरभरून मिळण्याची शक्यता आहे। म्हणून काही तुमच्या डोक्यांमध्ये नवीन कल्पना असतील तर त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करा, नक्कीच सफल होणार आहात। तरुण वर्गांनाही त्यांनी काही व्यवसायाबद्दल किंवा एखाद्या छोट्याशा काय त्यांना नोकरी करायची असेल त्याच्याबद्दल जर काही विचार करून ठेवलेले असतील तर ते तुम्हाला सफल होण्याचे पण सध्याचा काळ आहे। फक्त जी काही संधी तुमच्याकडे चालून आलेली असेल ती तुम्ही त्याचा पूर्णपणे लाभ घ्या, म्हणजे यश हे तुम्हालाच मिळणार आहे। नोकरी करणाऱ्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा ते जिथे नोकरी करतात त्या ठिकाणी सगळं अनुकूल असंच त्यांना फळ मिळणारा सध्याचं काळ आहे। भरपूर आपल्या इतर साथीदारांकडून आपलं कौतुक होण्याचे पण सध्याचे दिवस आहेत, तर त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या। पण प्रयत्न करणं हे थांबवू नका। आपण जर प्रयत्न केलं तरच आपल्याला आपल्या कामाचं फळ मिळत असतं। त्याच्यामुळे नोकरी करणाऱ्यांनाही हा काळ अतिशय उत्तम अनुकूल असा आहे। महिलांनाही हा काळ उत्तम आहे। खूप दिवसांपासून जर आपली कुठे प्रवास करण्याची जर इच्छा असेल, छोटा प्रवास असो किंवा मोठा प्रवास असो, तुमची जर इच्छा असेल तर ती सध्या पूर्ण होण्याची शक्यता आहे। तुम्ही काही विचार केलेला असाल तर आता फक्त विचार करत बसू नका, तर तो प्रत्यक्षात आणा, प्रवास करा। त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय आनंद मिळेल। नवीन ठिकाणी तुम्हाला एखाद्या भेट दिल्यामुळे तुमचं मनही प्रसन्न राहील आणि त्या नवीन एक अनुभव मिळेल। त्या अनुभवाचा तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये उपयोगही होईल किंवा त्या अनुभवाचा एक पॉझिटिव्हच असा तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येईल। तर जा प्रवासाला, अजिबात तुम्ही हा जो तुमचा काही बेत आहे किंवा ही जी काही संधी आहे ती अजिबात सोडू नका, अगदी छान होणार आहे। विद्यार्थी वर्गालाही हा काळ खूप चांगला जाणार आहे। अभ्यासामध्ये भरपूर एकाग्रता वाढेल, त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा, त्या संधीचा फायदा घ्या आणि भरपूर अभ्यास करा। आपल्या ध्येयाकडे मन एकाग्र करून अभ्यास करा, सगळं छान होणार आहे। ज्येष्ठ व्यक्तींनी फक्त आपली थोडीशी तब्येत सांभाळावी लागणार आहे, कारण तब्येतीबाबत थोडीफार कुरबूर राहणार आहे आणि मनस्थिती आनंदी करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चांगल्या आरोग्याचा विचार करा। अजिबात जे काही शारीरिक कुरबुरी जरी तुम्हाला झाल्या तरी तुमचं मन स्वस्थ ठेवा। आपोआपच तुमचे शारीरिक ज्या आहेत कुरबुरी किंवा ज्या व्याधी आहेत ते आपोआपच कमी होतील। एकंदरीतच पाहता हा काळ तुमच्यासाठी उत्तम फळ देणारा, अनुकूल असा जाणार आहे, तरी तुम्ही सर्वांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे
सबस्क्राईब करा. धन्यवाद.